हे दिवस वाढत चाललेले आहे आणि तब्येत हळूहळू घालवत चाललेली आहे. मागचे पोषण पाहता लक्षण उद्यापासून तुम्ही उराल आम्हाला वाटत नाही, कारण 4-5 वर्षा घडत असताना असा एक प्रश्न आहे. सरकार एक्सपोर्टला पैसा घेत आहे आणि म्हणतात की अडचणी आहेत, हेच आहे आणि तुम्ही म्हणतात कसं होणार? हे बघा, मी तर मरूच तरी इथून उठणार नाही. आपली एक तर विजय इथून जाणार नाही तर मग अंत्ययात्रा गावाकडे जाणार. आपण हटत नाही, मी हटत नाही. मी एकदा बोललो ना, मी ते करतो. माझा स्वभाव, मी जीवन जगण्यात महत्व नाही देत. मी आयुष्य आरामाला महत्व देणारा माणूस नाही. आयुष्य आरामाला कुणी महत्व दे, मी समाजाचे आयुष्य आरामाला महत्व देतो. नसता इतका जीव जाळून घेतला नसता. बघा, त्यातला 2 डॉक्टर आले, त्याला नाही रक्त निघलं माझ्या अंगात. विचारा त्याला, रक्तच नाही निघलं. त्याने मग सुया टोचल्या, ते काय करू चेपट होतं, ते मग चेपट कोचून बघितलं काय करू, त्याला काहीच नाही. तिथून पलीकडचा सगळा महाराष्ट्र कधी सुरू आहे. तुमच्या रेल्वे यायच्या असल्या तर आमच्याकडूनच यायच्या, तुमच्या गाड्या यायच्या असल्या तर आमच्याकडूनच यायच्या. आमच्या हद्दीतले बोगदे सुद्धा तुमच्या चालणार नाहीये. शेवटी समाजाचा किती अंत बघायचा याला सुद्धा सीमा असते. माझा समाज आज नाही लढत, 45-40 वर्ष खस्ता खाते. आमच्या अभ्यासात मोठे झाले, आमचे लढणारे गळून गेले. लोकांनी शांततेत मोर्चे काढले, लोकांनी बैठकात शांततेत सरकार सोबत घेतलं, घटनेत समजून सांगितलं, कायद्यात समजून सांगितलं, आयोगात समजून सांगितलं. इतके शांततेने मोर्चे काढून समाजाच्या पदरात प्रत्येक वेळेस अपमानच पडला. शेवटी माझा समाज नुसता अपमान सहन करायला नाहीये, नुसता तुमचा मार खायला नाहीये. आम्ही सुद्धा क्षेत्रीय मराठी संयमाला काही परिसीमा असते. किती दिवस सहन करायचा, त्याचा कोप काय होईल, त्याचा विद्रोह काय असेल याचा विचार नाही केला जात. माणसाची एकदा मनस्थिती जर ठरली, आपल्यावरती 45 वर्षापासून नुसता घाणेरडा अपमानच होतोय, घाणेरडी वागणूकच दिली जाते. त्यावेळेस मेल्यातला मेलेला समाज सुद्धा क्षत्रियाचं रूप धारण करतो, लक्षात ठेवा. आणि मग त्याचा अकराळ विकराळ रूप नाही ओळखू शकतो. मेलेल्यातला मेलेला माणूस सुद्धा ज्यावेळेस त्याची अस्मिता जागी होती, ज्यावेळेस त्याचा स्वाभिमान जागा होता, त्यावेळेस तो ना लेकरा बाळाचा विचार करतो, ना समाजाचा करतो, ना पोरा बाळाचा करतो, ना पंचायत सरकारचा करतो. तो काय होणार आहे याचा विचार नाही करत. शेवटी गोरगरिबांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आणि त्याचं आयुष्य आणि भविष्य तुम्ही जर कुटीला बांधणार असले, शेवटी माझा समाज सुद्धा राज्यात 50%पेक्षा जास्त त्याचा अस्तित्व टिकवायला तो खंबीर. अशी वेळ येऊच नाही. आणि देवेंद्र फडणवीस जर आणली तर त्याला माझा नाविलाज आहे. याला जबाबदार सुद्धा देवेंद्र फडणवीस असणार आहे. आणि याच देवेंद्र फडणवीसमुळं मोदी साहेबाला आणि अमित शहाला सुद्धा डाग लागणार. त्याला आमचा नाविलाज आहे. तुम्ही मुंबई पुरते बोलाल, पण मुंबईच्या 4ही बाजूच्या भिंती आमच्या आहेत. 4ही बाजूचे तुमचे येणारे प्रवाह, तुमचा आर्थिक असन, सामाजिक असन, राजकीय असन, तुमचा व्यावसायिक असन, शेवटी आमच्याच भूभागातून तुमचा येतो, हे तुम्ही कधी विसरू नका. एकदा जर परिणाम सुरू झाले, तुम्हाला रोखणार नाही एवढं मात्र सांगून ठेवतो. ही धमकी नाहीये, ही महाराष्ट्राच्या हिताचं खरं सांगतोय. देवेंद्र फडणवीसमुळं महाराष्ट्र जर बिघडत चालला, अस्थिर व्हायला लागला, तर केंद्रापासून भाजपमधल्या मंत्र्याने सुद्धा देवेंद्र फडणवीसचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्या आडमोठेपणामुळं नुसतं मुंबईचं बेटच जर तुमच्यावर सांभाळायची वेळ आली तर तुमच्या जिंदगीवर झुकावं लागणार. तुम्हाला फक्त मुंबईचं बेटच सांभाळायला लागणार आहे. आजूबाजूचे सगळे नाके
मराठीने व्यापलेले असणारे हे तुम्ही मी करून आतापर्यंत दाखवलेलं आहे. आणि मी जर मेलोच तर बेट सुद्धा नाही तुमचं, महाराष्ट्रात नाही पण बेट सुद्धा तुमचं नाही. महाविकास आघाडी सरकार असताना देवेंद्र फडणवीसांनी एक स्टेटमेंट केलं होतं की अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली तर आरक्षण देता येऊ शकतं. कोण म्हणलं असं? देवेंद्र